अचानक यो मोठा चिल्ड्रन येऊन मला काय म्हणतोय पहा तुम्ही. ओ मेरी तरफ हैप्पी चिल्ड्रन अरे बच्चो बच्चो हैप्पी चिल्ड्रन. तर मी तुमच्या सर्वांचा आईची सोन्या. काय नाही म्हणलं, आज तुमच्या सोन्यानं ठरवलं सगळ्याला चिल्ड्रन डेच्या शुभेच्छा देत फिरू म्हणलं चला. पण इथं आपणच चिल्ड्रन बनलो. यो आपला भाई आपल्याला रस्ता दाखवतो ना, आपण चाललोय प्लेन घेऊन हे आणि जसा प्लेन आपला सुटला की पा डायरेक्ट सेकंड फ्लोअरलाच लँड झाला आहे. आणि यो छोटा चिल्ड्रन याला हॅपी चिल्ड्रन डे ते म्हणतो सेम टू यू. आणि हे छोटा चिल्ड्रन कुठे हिंडू लागला क्लास सोडून तेच कळानं गेलं बाया. आणि योच वाटत चिल्ड्रनपेक्षा बत्तर खात होता बाबू. आणि ते म्हणत नाही का सरपे का पण बांधणेवाले मोजचे नाही डरते. ह्यो आपला शक्तिमान डायरेक्ट आगीतच पाय घालत होता सरळ सरळ. तर सकाळी सकाळी आवरून पोहोचलो होतो आपण कॉलेजला पोहोचल्यावर काय पाहतो तर हे पोरं आरशात काहीतरी पाहू लागले. आरशात काय पाहू लागले त्या आरशे पाण्यातच यांचे भांडणं लागले. हे धरलं मोठा व्हायनं त्याला फेकलंय तिकडं सरळ डायरेक्ट. म्हणलं बाबा यांच्या आरशात पाण्यासाठीच भांडणं चालू झाले म्हणलं एवढं अरे राम. तर या एक चिप्सच्या पॅकेटचे पैसे कोण भरण त्याच्यातच भांडणं चालू होते का तेवढ्यात देव माणूस आपल्या हातात आणून टेकतो. ये की भाया या चिप्सचे पॅकेटचे पैसे तू भर. म्हणलं ए दादा जाऊन दे म्हणलं, मी तोच होत फक्त फिरायला आलो तो खायला नव्हतं आलो म्हणलं. तसंच सरळ चालता चालता योगडी दिसलं याला म्हणलं तो बाप तर करोडपती झाला. ते म्हणतो नाही रे बाबा गरीब आहे आपण. हा छोटा डॉन वर्गात कमी आणि बाहेरच जादा दिसतोय मला. आणि हो पाटील तर आपला फोटो पाहूनच खुश होता. कशाचे फोटो पाहू लागला काय माहिती पा त्याची खुशी. मेसवर जेवायला जाताना पाहतो तर हे काय सापासारखं पाईपच फिरवत होता इकडं तिकडं. पाहिलं तर गॅस सुटला होता. संध्याकाळच्या टायमाला पोरं जर फोटोशूट करायला निघले तर काय कोटाने करावं लागते तुम्हीच पहा. ह्यो आपला ड्रायव्हरवरती टॉर्च धरून उभा होता फोटो काढण्यासाठी. फोटो काढण्यात आल्यावर आम्ही थेट पोचलो डायरेक्ट बाजारात पोहोचल्यावर ह्यो गडी घेतोय कांदे कशाला तर भेळ बनवण्यासाठी. या गडीला म्हणलो तू काय घेणार म्हणलं. ते काहीच नाही सरळ सरळ आपण जाऊ म्हणे पोरी पाहिलं म्हणलं जाऊ दे रे बाबा पोरीगिरी आपण नाही पाहत म्हणलं.